Hi dear students, how are you? Today we are going to learn chapter number 6 animal classification. And या चॅप्टर मध्ये आपण क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन याबद्दल माहिती घेणार आहोत. प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धत व त्यासाठी वापरलेली आधारभूत मुद्दे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. डिअर स्टुडंट्स, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन मीन्स प्राणी वर्गीकरणासाठी कोणते कोणते ग्रेड रचनात्मक संघटन ते आपण पाहणार आहोत. बॉडी ऑफ एनिमल्स इज मेड अप ऑफ सेल. यू नो डिअर स्टुडंट्स, एव्हरी एनिमलची जी बॉडी आहे ती मेड अप ऑफ सेल मीन्स सेलनी बनलेले आहे. ऑर्गॅनिझम्स, व्हेरी फर्स्ट सेल, थाउजंड्स अँड बिलियन सेल्स मिळून टिश्यू बनतं. त्या टिश्यू पासून ऑर्गन्स बनतात अँड या ऑर्गनची ऑर्गन सिस्टीम असते अँड ती या ऑर्गन पासून बनते अँड देन फायनली ऑर्गॅनिझम्स मीन्स बॉडी बनते. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सेल पासून टिश्यू बनतात, टिश्यू पासून ऑर्गन बनतं, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम होतं अँड ऑर्गन सिस्टीम्स पासून बॉडी बनते मीन्स ऑर्गॅनिझम्स. दिस इज द प्रोसेस मीन्स बॉडी ऑफ एनिमल इज मेड अप ऑफ सेल. ॲज वेल ॲज सेम प्रोसेस असते इन प्लांट सेल. थाउजंड्स अँड थाउजंड सेल्स मिळून टिश्यू बनतात अँड त्यापासून ऑर्गन होतं. ऑर्गन मेक्स ऑर्गन सिस्टीम अँड फायनली ऑर्गॅनिझम्स. दिस इज अ प्रोसेस. ही एक प्रोसेस आहे डिअर स्टुडंट्स. नाव प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन, जीवद्रव्य स्तर संघटनातील काही प्राणी. डिअर स्टुडंट्स, व्हेरी फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय प्रोटोप्लाझ्मिक? प्लाझ्मिक मीन्स एम्प्टी स्पेस अँड प्रोटो मीन्स सेल मीन्स सेल मध्ये काहीतरी एम्प्टी स्पेस असतं अँड सच स्पेस इज कॉल्ड प्रोटोप्लाझ्मिक. In unicellular organisms, all the functions of life are performed by same cell. Unicellular means, dear students, uni means one cell means एक पेशीय प्राणी जो all life process एका सेल मध्ये कॅरी करतो. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये डिफरंट टिश्यूज असतात लाईफ प्रोसेस कॅरी करण्यासाठी. ऑर्गन्स असतात, ऑर्गन सिस्टीम असते अँड ते त्यांचं फंक्शन प्रॉपरली परफॉर्म करत असतात. बट युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये डिअर स्टुडंट्स त्यांना टिश्यू नसतो, ऑर्गन्स नसतो, ऑर्गन सिस्टीम्स पण प्रेझेंट नसतात. बट त्यांची लाईफ प्रोसेस त्यांना ओनली वन सेल मध्ये कॅरी करावं लागतं अँड सच ऑर्गॅनिझम इज कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ऑल द फंक्शन्स ऑफ लाईफ आर परफॉर्म्ड बाय सेम सेल. एका सेल मध्ये त्यांना त्यांची लाईफ प्रोसेस कंप्लीट करावी लागते. प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन याचे हे सम एक्झाम्पल आहेत. जस्ट लाईक अमिबा. अमिबा इज अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. पॅरामोशियम हा पण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे अँड यांचे ऑल फंक्शन्स सिंगल सेल मध्ये परफॉर्म करत असतात. नेक्स्ट, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, पेशी स्तर संघटन. डिअर स्टुडंट्स, यू हॅव लर्न सेल. सेल मेक्स टिश्यू, टिश्यू मेक ऑर्गन, ऑर्गन मेक्स ऑर्गन सिस्टम्स अँड ऑर्गन सिस्टीम मेक ऑर्गनायझेशन. हे तुम्ही पाहिलेलं आहे अँड दिस इज अ सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. पेशी स्तरावर असलेलं एक संघटन. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर एनिमल्स, थाउजंड्स अँड थाउजंड सेल्स पासून ते बनलेलं असतात. बट यामध्ये इन केस इफ टिश्यू आर नॉट फॉर्म्ड, सेल पासून टिश्यू बनलेला नसेल, देअर बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. अशा बॉडी ऑर्गनायझेशनला आपण काय म्हणतो? सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. मल्टीसेल्युलर एनिमल्स आहे, त्यामध्ये टिश्यू असतात, टिश्यू पासून ऑर्गन बनतात, ऑर्गन पासून ऑर्गन सिस्टीम होते अँड ऑर्गन सिस्टीम्स पासून ऑर्गॅनिझम्स बनतो. इफ टिश्यू आर नॉट फॉर्म्ड, इथं टिश्यू फॉर्म्ड झालेला नाही अँड सच बॉडी ऑर्गनायझेशन इज कॉल्ड सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. स्पायक्युल्स हा एक पार्ट आहे या सायकॉनचा. अमिबोसाइट, अमिबा सारखा दिसणारा. ऑस्टियम मीन्स एक पोकळी अँड नॉन लिव्हिंग पार्ट, हा जो पार्ट आहे नॉन लिव्हिंग पार्ट आहे. हा जो पार्ट बनलेला आहे हा पार्ट कॉलर सेल्स पासून बनलेला आहे. यू कॅन सी, अंडरस्टँड. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. नेक्स्ट, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन.
पेशी उती संघटनातील काही प्राणी आहेत. Some animals cells come together to form tissue with the help of which all the body functions are performed. In case काही animals असतात जे सेल्स अँड काही सेल एकत्र येऊन टिश्यू फॉर्मड होतो, त्यामध्ये टिश्यू बनतो with the help of which all the body functions are performed. बट या टिश्यू पासून जो थर्ड प्रोसेस आहे ऑर्गन बनण्याची, ती प्रोसेस कंप्लीट होत नाही. अशाच ॲनिमल्सला सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणतात. ॲनिमल्स फ्रॉम फायलम निडारिया मीन्स सम ॲनिमल्स काही सेल एकत्र येऊन टिश्यू फॉर्मड करतील अँड त्यांच्या मदतीनेच जो फंक्शन्स आहे तो परफॉर्मड करतील. सच ॲनिमल्स अशा ॲनिमल्सलाच पेशी उत्तीस्तर संघटन म्हणू. टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन, लास्ट ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. हा या ग्रेड ऑर्गनायझेशन मधील लास्ट ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन आहे, 4th नंबरचा. डिअर स्टुडंट्स, फ्लॅटफॉर्म शोज टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. इन धिस टाइप ऑफ ऑर्गनायझेशन टिश्यू आर ऑर्गनाइज्ड टू फॉर्म सम ऑर्गन. However, complete organ system are not formed. Dear students, ज्या वेळेस सेल मेक्स टिश्यू अँड टिश्यू मेक्स ऑर्गन्स, इथपर्यंत ही प्रोसेस कंप्लीट होते. या पुढील जी सिस्टीम आहे ऑर्गॅनिझमची ती कंप्लीट होत नाही. सच ग्रेड ऑर्गनायझेशन इज कॉल्ड टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. हे कसे असतील? फ्लॅट असतील अँड यामध्ये सम पार्ट पण प्रेझेंट आहेत. फॅरिंग्स, अन्ननलिका, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी म्हणजे ज्या वेळेस आपण अन्न ग्रहण करतो त्यावेळेस जठर वाहिनीमधून हा अन्न पुढे जातो. आईज स्पॉट, गँग्लिया, नर्व कॉर्ड. व्हॉट इज मीन बाय टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन? ही एक अशी ऑर्गनायझेशन सिस्टीम्स आहे यामध्ये काही टिश्यू एकत्र येऊन हे जे ऑर्गन्स आहे हे फॉर्मड करतात. बट ऑर्गन सिस्टीम यामध्ये प्रेझेंट राहत नाही, म्हणजे पूर्ण अवयव संस्था तयार झालेले नसतात. अशा प्राण्यांना उती अवयव स्तर संघटन म्हणतात. डिअर स्टुडंट्स, बिसाइड द 4 टाइप्स ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन मीन्स आत्ताच आपण 4 टाइप्स ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन याबद्दल स्टडी केलेलं आहे. हे 4 टाइप्स कोणते आहेत? व्हेरी फर्स्ट मीन्स यामध्ये जो सेल आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची लाईफ प्रोसेस ओनली सिंगल सेल मध्येच कंप्लीट होते. सेकंड ग्रेड ऑर्गनायझेशन सेल्युलर ऑर्गनायझेशन मीन्स यामध्ये सेल तर असतील बट टिश्यू तयार झालेले नसतील. अशा सेल्सना सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन म्हटलं आहे. नंबर थर्ड सेल अँड टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन मीन्स यामध्ये काय होतं? पेशी मीन्स सेल अँड टिश्यू एकत्र येऊन ते त्यांचं ऑल फंक्शन्स परफॉर्म करत असतात. नंबर 4 टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन, यामध्ये टिश्यू आणि ऑर्गन एकत्र येऊन अवयव तयार झालेले असतात बट कंप्लीट अवयव संस्था मीन्स ऑर्गनायझेशन सिस्टीम तयार झालेली नसते. असे हे 4 ग्रेड ऑर्गनायझेशन आहेत. जो रिमेनिंग ऑल ॲनिमल्स आहे या 4 ग्रेड ऑर्गनायझेशनच्या व्यतिरिक्त जे काही ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन या प्रकारचे असतील. इन विच डिफरंट ऑर्गन्स आर जॉईन्ड टुगेदर टू फॉर्म ऑर्गन सिस्टीम दॅट परफॉर्म्ड स्पेसिफिक फंक्शन्स. या ऑर्गन सिस्टीम्स मध्ये डिफरंट ऑर्गन एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम्स कंप्लीट करतील. मीन्स जस्ट लाईक रेस्पिरेटरी सिस्टीम्स, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स, डायजेस्टिव्ह सिस्टीम्स, डिफरंट ऑर्गन एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम फॉर्म करतील. परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन्स, त्यांचे जे काही विशिष्ट कार्य आहे ते त्या ऑर्गन सिस्टीम थ्रू कंप्लीट करतील. जस्ट लाईक क्रॅब, फ्रॉग अँड ह्युमन असे काही ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशनचे एक्झाम्पल आहेत. नाव डिअर स्टुडंट्स, ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, अवयव संस्था स्तर संघटन. डिअर स्टुडंट्स, इथे एक फिगर दिलेली आहे अँड या फिगर मध्ये सम ऑर्गन्स आहेत. कोणते कोणते ऑर्गन्स आहेत हे आपल्याला फाइंड करायचं आहे. व्हेरी फर्स्ट ब्रेन, दिस इज द पार्ट ऑफ अ ब्रेन. हा काय आहे? ब्रेन. सेकंड माउथ, लंग्स, फुफ्फुसे, हार्ट, हृदय, लिव्हर, यकृत, ब्लड व्हेसल, रक्तवाहिनी, बोन,
थाय स्किन, मांडीची त्वचा, अँड लास्टली quadriceps मसल्स मीन्स लार्ज मसल ऑफ द लेग, मीन्स पायाचा सर्वात मोठा स्नायू. दिस इज द organ system grade of organization. Dear students, in this video we have learned very first protoplasmic grade organization, second cellular grade organization, third cell tissue grade organization, fourth tissue organ grade organization, and lastly organ system grade organization. याबद्दल in this video आपण in detail स्टडी केलेली आहे.